आपण काल एक ऑर्डर इश्यू केलेली आहे, ज्याच्यामुळं सेफ फूड आणि सेफ महाराष्ट्र होण्यामध्ये हे पुढचं पाऊल ठरेल. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,08,000 शाळा आहेत आणि जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये जातात. आणि शाळेमध्ये कोणत्या प्रकारचं अन्न द्यावं, कशा पद्धतीनं द्यावं याचे काही नियम ठरलेले आहेत. त्याला आपण जे नियम म्हणतो ते स्कूल फूड किंवा सेफ फूडच्या बाबतीत जे आहेत आणि न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स स्कूलमधले जे असतात त्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करणं हे अपेक्षित आहे. गेल्या 2 महिन्यापासून आपण अनेक मोहिमा राबवत आहोत. इथून पुढे त्या राबवल्या जातील. आपला जो ध्येय आहे सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र, ते अचीव करण्यासाठी आपण वेगवेगळे आदेश देत आहोत. आतापर्यंत आपण प्रोहिबिशनची ऑर्डर, गुटखा जे आहे त्याबद्दल ऑर्डर काढली, मोकोकाची ऑर्डर काढली, त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. त्याचबरोबर आपण दुसरी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इटरीज याच्याबद्दलची कंप्लायन्स ऑर्डर केली, त्याची कारवाई चालू आहे, त्याचेही परिणाम होत आहेत. त्यानंतर आपण मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्सच्या बाबतीतल्या ऑर्डर काढल्या, त्याच्याही कारवाई चालू आहे. फूड सेफ्टी अथॉरिटीनुसार जे जे काही आपल्या जवळजवळ 18 प्रकारच्या फूड कॅटेगरीज केलेल्या आहेत त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी कारवाई चालू आहे. आणि आपण जे ध्येय ठेवलेलं आहे सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र, याच्यामध्ये याच सिरीजचा पुढचा पार्ट म्हणून आणि अत्यंत महत्त्वाचा पार्ट म्हणून आपण काल एक ऑर्डर इश्यू केलेली आहे, ज्याच्यामुळं सेफ फूड आणि सेफ महाराष्ट्र होण्यामध्ये हे पुढचं पाऊल ठरेल. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,08,000 शाळा आहेत आणि जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये जातात. आणि शाळेमध्ये कोणत्या प्रकारचं अन्न द्यावं, कशा पद्धतीनं द्यावं याचे काही नियम ठरलेले आहेत. त्याला आपण जे नियम म्हणतो ते स्कूल फूड किंवा सेफ फूडच्या बाबतीत जे आहेत आणि न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स स्कूलमधले जे असतात त्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करणं हे अपेक्षित आहे. तर हे जे रूल्स आहेत हे 2020 मध्ये हे रूल्स आले. त्याला आपण म्हणतो सेफ फूड, बॅलन्स डाएट्स अँड बॅलन्स डाएट फॉर चिल्ड्रन इन स्कूल रेग्युलेशन 2020. हे 2020 मध्ये आले आणि 2021 पासून याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. तसं असतानाही बऱ्याच बाबतीत त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे, क्लॅरिटी काही लोकांना नाही आहे. विशेषवरून कोणत्या विभागानं कोणतं काम करायचं याची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे, मुख्याध्यापकांनी काय करायचं, पेरेंट्सनी काय करायचं, तिथल्या फूड बिझनेस ऑपरेटरनी काय करायचं, FDAनी काय करायचं, याच्याबद्दलही क्लॅरिटी बऱ्याच अंशी नाही आहे. आणि म्हणून काल आपण याच्याबद्दलची सेफ फूड फॉर एव्हरी स्कूल चाइल्ड इन महाराष्ट्र स्टेट वाइज कंप्लायन्स ऑर्डर डेटेड 27 जुलै 2026 रोजी आपण इश्यू केलेले आहेत. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन इथून पुढे खूप मोठ्या प्रमाणावर स्ट्रिक्टली होईल. त्याचा परिणाम महाराष्ट्रामधल्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबावरती आणि कुटुंबामधल्या मुलावरती होणार आहे. कारण मुलांना जर आपण व्यवस्थितपणे फूड दिलं, बॅलन्स डाएट दिलं, न्यूट्रिशन दिलं आणि ते जर आपण इम्प्लिमेंट करू शकलो तर सेफ फूडमधलं सर्वात मोठं पाऊल हे ठरणार आहे, ज्याच्या अनुषंगाने त्याचे कल्चर, आपण ज्याला म्हणजे संस्कृती, फूड संस्कृती, ती इम्प्लिमेंट होईल, ती तयार होईल. आणि पर्यायानं आपलं हेल्दी चाइल्ड, हेल्दी ह्युमन बीइंग, त्याच्यातून त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण ही काल ऑर्डर काढलेले आहेत आणि ऑर्डर इम्प्लिमेंटेशन आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत. तर राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत. याच्यातले ठळक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खाजगी, निवासी, नॉन रेसिडेन्शियल आणि सर्व मंडळ
मग ते SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल, IGCSE असेल, IB असेल, कोणत्याही बोर्डची शाळा जरी असेल त्या सर्वांना हे लागू आहे. एडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, हे कोणतंही डिस्टिंक्शन याच्यामध्ये नाही. सर्व शाळांना हे लागू आहे. ह्या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातली स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे. म्हणजे काय, शाळेमध्ये जे कॅन्टीन असेल किंवा जे मिड डे मील स्कूलमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते असतील किंवा अंगणवाडीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांना हे फक्त फसाई लायसन्स असणारेच असू शकतात. जर नसतील तर त्यांना लायसन्सवालेच अपॉइंट करावे लागतील. विदाऊट लायसन्स होल्डर यांना आपल्या स्कूलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये फूड सर्व करू शकत नाहीत, हा त्याचा अर्थ आहे. त्या अनुषंगाने त्यांना सर्वांना लागू आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साइड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटर पर्यंत ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे. आय रिपीट, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री. आता बाउंड्री कोणती, तर आउटर साइड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाइड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे आणि ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जाईल. त्याच्यामुळं या बाबतीचं इम्प्लिमेंटेशन तिथली लोकल अथॉरिटी, विशेष करून मुख्याध्यापकाचे, ज्याला शाळा प्रमुख असं म्हणतो, किंवा प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल, कारण हे आदेश 12वी इयत्ता 12वी पर्यंतच्या शाळाची डेफिनेशन 12वी पर्यंत आहे आणि हे लागू होतं 22 महिन्याच्या मुलाच्या पासून सुरू होतात. 22 महिन्याच्या मुलापर्यंत लागू नाही, तिथून पुढे म्हणजे अंगणवाडीमध्ये जे मुलं येतात तिथून पुढे चालू होतं. ते 12वी पर्यंतच्या मुलं इथपर्यंत हे आदेश लागू आहेत. हे हाय HFSS ज्याला फूड आयटम्स म्हणतो, हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगरी जे प्रॉडक्ट आहेत ते तिथे विकता येत नाहीत, जाहिरात करता येत नाहीत, वितरण करता येत नाही किंवा फ्रीमध्ये वाटपही करता येत नाही. आणि म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन लोकल लेवलला प्रिन्सिपल, त्यांची स्कूल आणि ती स्कूलमधली जी कमिटी असते त्यांनी करायचं आहे. जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी व ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थ शालेय परिसरात मज्जाव केलेला आहे. हे ऑर्डरमध्ये आहे. मज्जाव केला मीन्स प्रिव्हेंट केलेला आहे. Ice-cream, chocolate, everything, sir? So it comes in that. These are all products of that. So school. I'll answer the questions. I'll answer the questions later on. Let me finish first, then we'll answer the questions. शक्यतोवर विद्यार्थ्यांना तिथं जे फूड द्यायचंय ते होलसम फूड असावं हे अपेक्षित आहे. फ्रुट्स असावेत हे अपेक्षित आहे. भाज्या, कडधान्य, संपूर्ण धान्य, दूध व स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्यावर भर असावा हे ॲडवायझरी आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेत हे पिण्यायोग्य पाणी, स्वच्छता, अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, कीड नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापनाची काटेकोर अंमलबजावणी जिथं फूड सर्व्ह केलं जातं किंवा प्रिपेअर केलं जातं याची इम्प्लिमेंटेशन होणं अपेक्षित आहे. हे करत असताना प्रत्येक शाळेमध्ये एक फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड असणं अपेक्षित आहे. आता फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्डवरती काय, तुमचा व्हेंडर कोण आहे, त्याचं लायसन्स काय आहे, कोणत्या प्रकारचं फूड तिथं दिलं जातं, त्याच्या काय व्हॅल्यूज आहेत हे लिहिणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर फूड सेफ्टी सुपरवायझर हेही नॉमिनेट करायचं आहे. त्यांनी हे बघायचं आहे की हे फूड सेफ्टीचे नॉर्म त्या ठिकाणी पाळले जातात. हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर सुद्धा ते अपॉइंट करणं अपेक्षित आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की त्या शाळेमधून कोणी विद्यार्थी असू शकेल, शिक्षक असू असेल, जो कोणी असेल त्यांनी तो अपॉइंट करायचा आहे किंवा नोडल अधिकारी नियुक्त करणं हे पुढच्या काळामध्ये आपण बंधनकारक करत आहोत, ते आवश्यकता आहे. जेणेकरून हा आपला
सेफ फूडच्या बाबतीतला, न्यूट्रिशनल फूडच्या बाबतीतला, बॅलन्स डाएटच्या बाबतीतला अवेअरनेस आणि सेन्सिटायझेशन विद्यार्थ्यामध्ये, शिक्षकामध्ये, शाळेमध्ये आणि पेरेंट्समध्ये केला जाईल, हे त्याच्यातून अपेक्षित आहे. प्रत्येक शाळेची वर्षातून किमान 2 वेळा अन्न सुरक्षा तपासणी आम्ही करणार आहोत, किमान 2 वेळेस, आणि किमान एक अन्न नमुना संकलन करून त्याची तपासणी करणार आहोत. तर ह्या ऑर्डर आम्ही ऑलरेडी आमच्या विभागाला दिलेल्या आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करणार आहोत. नियमभंग करणाऱ्या ज्या शाळा आहेत, कॅन्टीन आहेत, पुरवठादार आहेत किंवा विक्रेते असतील, त्यांच्या विरुद्ध ज्या प्रमाणात ऑफेन्स असेल, सुधारणा नोटीस देण्यात येतील, परवानाच्याबद्दलची कारवाई करण्यात येतील, सस्पेन्शनची करता येईल, फूड जे आहे त्याच्याबद्दल जप्ती कारवाई केली जाईल आणि आवश्यकता वाटले दंड किंवा प्रॉसिक्युशन सुद्धा करण्यात येईल. यामध्ये इम्प्लिमेंटेशन में सर्वात महत्वाचा रोल जो आहे तो शालेय शिक्षण विभागाचा, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटचा आहे. शिक्षण मंडळ जे आहेत आपले, जे बोर्ड असतात त्यांचा आहे. लोकल बॉडीज म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा असेल तर लोकल बॉडी किंवा कॉर्पोरेशन असेल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल असेल तर काउन्सिल, यांचा पण महत्वाचा रोल आहे. अन्न सुरक्षा अधिकारी आपले ज्या विभागाचे आहेत, फूड सेफ्टी ऑफिसर्स त्या एरियाचे आणि जिल्ह्याचे असिस्टंट कमिशनर जे आहेत त्यांचा महत्वाचा रोल आहे. स्कूल मॅनेजमेंट कमिटी जे आहे त्यांचा आहे. पालक आणि विद्यार्थी हे सगळे याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहे. या सर्वांचा सक्रिय सहभाग आणि पालन करणं बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेला ईट राईट स्कूल हे कॅम्पेन बंधनकारक आहे. हे ईट राईट स्कूल कॅम्पेन गेल्या अनेक वर्षापासून आपण राबवतो, पण ते इफेक्टिव्ह राबवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ईट राईट स्कूल आपण जर करू शकलो तर ईट राईट जे आहे घरी सुद्धा जाईल आणि ते कल्चर बनेल, हे त्याच्यातून अपेक्षित आहे. म्हणून त्यामध्ये शालेय कॅन्टीनला आरोग्यवाच्या आहाराचे आदर्श केंद्र कसं तयार करता येईल या दृष्टीचा आमचा प्रयत्न असणार आहे. सुरक्षित आरोग्य, निरोगी बालपण, सक्षम महाराष्ट्र या दृष्टिकोनातून आपण हे संकल्प करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ही राज्यव्यापी मोहीम आपण मिशन मोडमध्ये आपण काम करत आहोत. हे करण्यासाठी आवश्यक त्या मग ते पीएम पोषण असेल, त्याचबरोबर तुमच्या मिड डे मील स्कूल असेल, पूर्ण फीड बिझनेस ऑपरेटर्स असतील, यामध्ये 22 वर्षानंतरच्या सर्व, काही ठिकाणी आपण पाळणाघर म्हणतो ते पण असू शकतील, डे केअर असतील. हे आपण पाळणाघर आणि डे केअर सेंटरचे 22 महिन्यांच्या मुलापर्यंत जे असतात ते याच्यातून वगळलेले आहेत. परंतु शाळामध्ये जे आपल्याला फूड द्यायचे ते नॅशनल NIN ज्याला म्हणतात, राष्ट्रीय पोषण संस्था, इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन, NIN यांनी काही त्याचे मार्गदर्शक तत्व दिले, ते त्यांनी पालन करायचे आहेत. या मार्गदर्शक तत्व मध्ये काय सांगितलंय तर होलसम फूड द्यायचंय, व्हेजिटेबल्स द्यायचे आहेत, फ्रुट्स द्यायचे आहेत, प्रोटीन आणि प्रोटीन रिलेटेड फूड किंवा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट जे आहेत ते द्यायचे आहेत आणि HFSS जे प्रॉडक्ट्स आहेत ते अवॉइड करायचे, ते प्रिव्हेंट करायचे, हे अपेक्षित आहे. हे करत असताना शाळा व्यवस्थापन हे अन्न सुरक्षेसाठी प्राथमिक जबाबदार असणार आहे. त्याच्यामधलं प्रिन्सिपल आणि स्कूल मॅनेजमेंट याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ही असणार आहे आणि त्यांना जिथं जिथं आवश्यकता लागणार आहे, मदत लागणार आहे, आमचा विभाग आपण करणार. म्हणजे स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट, स्कूल मॅनेजमेंट, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि त्याबरोबर जी एन्फोर्समेंटच्या दृष्टीनं लायसन्सची असेल किंवा याच्या बाबतीतले असेल ते FDA, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, याच्याबद्दल मदत आपण करणार आहोत. शेड्यूल 4चे जे निकष आहेत ते आपण पाठीमागच्या ज्या ऑर्डर जर बघितल्या त्याच्यामध्ये शेड्यूल 4 म्हणजे फूड कसं प्रिपेअर करायचं, त्याच्या कोणते स्टँडर्ड्स असावेत, कोणते रेग्युलेशन इम्प्लिमेंट, ते सर्व रेग्युलेशन्स इथं लागू होतात. त्या दृष्टिकोनातून ते सर्व स्वच्छता निकष असतील, ट्रेन मॅन पॉवर किंवा फूड हँडलर्स असतील, हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर असेल किंवा नोडल ऑफिसर असेल, हे सर्व तिथं अपॉइंट केले जातील.